नमस्कार मित्रांनो, मी श्री UD पाटील, सहाय्यक प्राध्यापक, भूगोल विभाग, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पलूस आपले स्वागत करीत आहे. आपण विज्ञान, तंत्रज्ञान आणि प्रगती यालाच आपण सायन्स, टेक्नॉलॉजी अँड डेव्हलपमेंट STD असं आपण म्हणतो. या STDचा आपण पेपर नंबर 1 चा अभ्यास आपण करीत आहोत. आणि मित्रांनो, हा अभ्यास करीत असताना आपण विज्ञान, तंत्रज्ञान व मानवी आरोग्य या प्रकरणाचा अभ्यास आपण करीत आहोत. आणि या प्रकरणामध्ये प्रामुख्याने विज्ञान तंत्रज्ञानाचा मानवी आरोग्यावरील परिणाम किंवा प्रभाव, मानवी रक्तगट, एड्स, व्यसनाधीनता व स्वच्छता या प्रमुख विषयांचा समावेश या टॉपिकमध्ये आहे. आणि या टॉपिकला सुरुवात करण्यापूर्वी आपण मानवी शरीराची ओळख करून घेतलेली आहे. यामध्ये मानवी शरीर हे पृथ्वी, आप, तेज, वायू, अवकाश, मन, बुद्धी व अहंकार आणि चेतना किंवा आत्मा या साऱ्याचं मिळून एक मानवी शरीर तयार होतं. आणि या शरीराची ओळख आपण करून घेतली. या शरीरामधील विविध अवयव कसे आश्चर्यकारकरित्या काम करतायत हे आपण पाहिलं. याशिवाय या शरीराच्या अंतर्गत जी काही विविध अशी रचना आहे, ती रचना विविध संस्थांच्या द्वारा, मानवी शरीरातील विविध संस्थांच्या द्वारा कशी कार्यरत झालेली आहे या संदर्भात माहिती आपण पाहिली. अस्थि संस्था, स्नायू संस्था, चेता संस्था, आवरण किंवा कवच संस्था, पचन संस्था, श्वसन संस्था, अभिसरण संस्था, प्रतिक्षम संस्था, मूत्रविसर्जन संस्था, प्रजनन संस्था अशा प्रकारच्या विविध संस्था मानवी शरीरामध्ये कार्यरत आहेत हे आपण पाहिलं. हे सर्व मित्रांनो आपण मानवी शरीराची ओळख एवढ्यासाठीच करून घेतलेली आहे की जेव्हा आपल्याला स्वतःच्या शरीराची व्यवस्थितरित्या ओळख असेल तेव्हाच आपण विज्ञान तंत्रज्ञानाच्या किंवा सामान्य ज्ञानाच्या किंवा पारंपरिक पद्धतीनं जे काही आहार, विहार, योग, प्राणायाम याद्वारे आपण आपलं आरोग्य व्यवस्थित राखू शकू. यासाठी हा सर्व आपण खटाटोप केलेला आहे. आणि मित्रांनो, यानंतर आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा मानवी आरोग्यावर होणारा परिणाम आपण अभ्यासणार आहोत. मित्रांनो, मानवी संस्कृतीचा इतिहास 5 ते 6 हजार वर्ष इतका जुना आहे. त्याही पूर्वी मानव अस्तित्वात होताच. आणि या प्राचीन काळात मानवानं आपलं आरोग्य कशा प्रकारे राखलं हा एक कुतूहलाचा विषय आहे. या सर्वाचा इतिहास किंवा भूतकालीन आढावा जर आपण घेतला, त्यावरती आपण जर दृष्टिक्षेप टाकला, तर आपल्याला विज्ञान तंत्रज्ञानाचा
मानवी आरोग्यावर कशा प्रकारे परिणाम होत गेला हे आपल्या लक्षात येईल. जसजशी विज्ञानामध्ये आणि तंत्रज्ञानामध्ये प्रगती होत गेली तसतसं मानवी आरोग्याचे अनेक असणारे प्रश्न सुटत गेले हे आपल्याला यातून लक्षात येणार आहे. अगदी प्राचीन काळी मित्रांनो आपण जर पाहिलं, विज्ञान तंत्रज्ञानाची उदय व्हायचा होता त्या काळात आरोग्य पूर्णपणे दैवी प्रकोप, चेटूक, भूत, पिशाच, पत्रिका, ग्रहस्थिती, जपजाप्य, जादूटोणा, मंत्रोच्चार याद्वारे राखण्याचा प्रयत्न केला जात होता. म्हणजे मित्रांनो याला फारसं यश येत होतं असं म्हणणं फार धाडसाचं होईल, परंतु या आधारेच मानव आपलं आरोग्य राखण्याचा प्रयत्न करत होता. कालांतराने इतर प्राण्यांच्या निरीक्षणातून किंवा इतर प्राण्यांचं निरीक्षण करून प्राणी कशा प्रकारे आपलं आरोग्य राखतात याचाही मानवाला थोडासा आधार घ्यावा लागला. आणि या निरीक्षणातून, प्राण्यांच्या निरीक्षणातून मानवास काही ठराविक वनस्पतीच्या अंगी असणाऱ्या औषधी गुणधर्माची माहिती झाली. त्यामधून विविध वनस्पतींचा, प्राण्यांच्या अवयवांचा आणि काही ठराविक खनिजांचा वापर रोग निवारण्यासाठी करण्यात येऊ लागला. मित्रांनो अशा प्रकारे अतिप्राचीन काळी अगदी अल्पसा प्रयत्न मानवानं आरोग्य राखण्यासाठी केलेला आहे. खऱ्या अर्थानं मित्रांनो जेव्हा जगामध्ये मानवी संस्कृतीचा उदय झाला तेव्हा थोडीशी अधिक प्रगती मानवी आरोग्या संदर्भात झालेली पाहायला मिळते. या आणि हे प्रगती जी आहे याला आपण त्या काळाचं विज्ञान तंत्रज्ञान असंही म्हणू शकतो. काय प्रगती झाली या संस्कृतीच्या उदयासोबत? या विविध असणाऱ्या मानवी संस्कृतीमध्ये विविध प्रकारचे वैद्य कार्यरत होते आणि हे वैद्य त्या काळी मानवी आरोग्य राखण्यास मदत करत होते. जसं की सर्व संस्कृतीमध्ये इजिप्शियन संस्कृती प्राचीन समजली जाते. या संस्कृतीत इमोटेप हा सर्वात प्राचीन वैद्य होता आणि त्यानं काही जडीबुटी, जसं आपण आत्ता चर्चा केली, वनस्पती, औषधी वनस्पती, काही महत्त्वपूर्ण खनिज, काही महत्त्वपूर्ण गोष्टी की यांचा वापर करून मानवाचं आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न केला. ते मानवी इतिहासातील मित्रांनो त्या काळाचं विज्ञान तंत्रज्ञान होतं असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. त्यानंतर आपण पाहतो इजिप्शियन संस्कृतीनंतर ग्रीक संस्कृतीमध्ये सुद्धा आपल्याला काही वैद्य आढळतात. त्यामध्ये हिपोक्रेटस या ग्रीक वैद्याचा नामोल्लेख आपल्याला करावा लागेल. तर रोमन संस्कृतीत गालेन नावाचा श्रेष्ठ वैद्यक शास्त्रज्ञ होऊन गेला असं आपल्याला म्हणता येईल.
आणि त्यानं एक ग्रंथसुद्धा लिहिला आणि त्या ग्रंथाच्या आधारे मानवी आरोग्य तंदुरुस्त राखण्याचा प्रयत्न पुढील अनेक शतकं झाला असं आपल्याला म्हणता येतं. अगदी हे वैद्य प्राचीन युगामध्ये होऊन गेले. मध्ययुगामध्ये सुद्धा याच वैद्यांच्या आधारे आपल्याला मानवी आरोग्य सांभाळण्याचा प्रयत्न केला गेला किंवा राखण्याचा प्रयत्न केला गेला. आणि सर्वात शेवटी आपल्याला भारतीय संस्कृतीकडे आपल्याला वळावं लागेल. आणि ह्या संस्कृतीनं आयुर्वेदासारख्या एका महान उपचार पद्धती जगाला दिली, एक गिफ्ट दिलं असं आपण म्हणू शकतो. भारतीय संस्कृतीमध्ये आपल्याला जे काही 4 वेद सांगितलेले आहेत त्यामधील एक आयुर्वेद हा महत्त्वपूर्ण वेद आहे किंवा ग्रंथ आहे. आणि या ग्रंथाच्या आधारे आपण जर पाहिलं तर जगाला आणि भारतीय लोकांना आपलं आरोग्य राखण्यासाठी अत्यंत मदत झालेली आहे. आणि हा ग्रंथ प्राचीन काळात तो विज्ञान तंत्रज्ञान म्हणून प्रसिद्ध होताच, शिवाय आज सुद्धा हे तंत्रज्ञान आयुर्वेद हे तंत्रज्ञान, आयुर्वेद हे विज्ञान मागं पडलेलं नाही मित्रांनो. आज सुद्धा ते अस्तित्वात आहे. आणि इतर जे काही उपचार पद्धती आहेत, जसं आपण ॲलोपॅथी म्हणतो किंवा आपण होमिओपॅथी म्हणतो, तशाच प्रकारे आयुर्वेद हे आज सुद्धा कार्यरत आहे आणि अत्यंत महत्त्वपूर्णरित्या कार्य करत आहे. भारतीय संस्कृतीनं आयुर्वेदाकडे जरी पाठ फिरवली असली तरी आज पाश्चात्य संस्कृतीनं या आयुर्वेदाचा स्वीकार केलेला आपणास पाहावयास मिळतो. ही आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे मित्रांनो, हे आपण लक्षात घ्या. याचं कारण म्हणजे की या आयुर्वेदामध्ये जे काही उपचार केले जातात याचे साईड इफेक्ट फारसे नसतात, किंबहुना नसतातच असं म्हटलं तरी सुद्धा अतिशयोक्ती होणार नाही, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्या. आणि दुसरी महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे की ही जी काही पद्धती आहे या पद्धतीमध्ये विशिष्ट अशा एखाद्या रोगावरती उपचार करताच संपूर्ण शरीर कसं निरोगी राहील याकडं अधिक लक्ष दिलं जातं. म्हणून ही जी काही आयुर्वेद आहे हे आयुर्वेद अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं जातं. आयुर्वेद म्हणजे मित्रांनो मानवाच्या दीर्घायुष्यासंबंधी विचार करणारे शास्त्र होय. काय, शाल्य, शालक्य, बाल, ग्रह, विष, रसायन व वाजीकरण ही आयुर्वेदाची 8 अंगे मानली जातात. आयुर्वेदात महाशस्त्रक्रिया, लघुशस्त्रक्रिया, रोगचिकित्सा, बालरोगचिकित्सा, विषबाधा इत्यादी 8 विभाग असून त्या विषयावर त्यात चर्चा केली आहे. आयुर्वेदात मित्रांनो साधारणपणे वात, पित्त व कफ या 3 शारीरिक गुणधर्माच्या आधारे शरीरातील बिघाड ओळखला जातो आणि त्यावरती उपचार केला जातो अशी पद्धती आहे. याचं संतुलन म्हणजे वात, पित्त, कफ याचं संतुलन झालं की आपलं शरीर निरोगी राहतं अशा आयुर्वेद आपल्याला सांगत आहे. पहा, जेव्हा याचं संतुलन बिघडतं तेव्हा माणूस हा आजारी पडतो असं आयुर्वेद सांगतं आणि त्याप्रमाणे उपचार केले जातात. भारतीय वैद्यकीय शास्त्रज्ञांच्या मते रोग बरा करण्याचा अनेक पद्धतीपैकी एक पद्धत, खात्रीशीर पद्धत म्हणजे उपवास. उपवास यानं सुद्धा विशेषतः अनेक छोटे मोठे रोग बरे होतात. आपल्या शरीराला स्वतः बरं होण्यास एक संधी त्यामुळं
प्राप्त होते आणि त्यामुळं शरीर आपोआप निरोगी होतं. जसं की आपण पाहतो की बऱ्याच आजार हे औषध उपचार न करता विश्रांती आणि उपवास याच्या साहाय्यानेही बरे झालेले पाहायला मिळतात. आणि या भारतीय संस्कृतीत सुद्धा इतर संस्कृतीप्रमाणे महत्त्वपूर्ण असे वैद्य होऊन गेलेले आहेत. त्यामध्ये सुश्रुत, चरक, वाघभट्ट, नागार्जुन यासारख्या वैद्यांनी आयुर्वेदातील वैदिक शास्त्रात अमूल्य असं योगदान दिलेलं आहे. सुश्रुत हा मोतीबिंदू, हर्निया यासारख्या अवघड शस्त्रक्रिया सुद्धा करीत होता. त्याला त्वचारोपण शस्त्रक्रियाही अवगत होती. सुश्रुतने आपल्या सुश्रुत संहिता या ग्रंथात सुमारे 1120 रोग व त्यांची लक्षणे दिली आहेत. सुश्रुतचा समकालीन असणारा जीवक हा वैद्य पोटातील व मस्तकातील रोगांचे निवारण करण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात पारंगत होता. याच परंपरेतील चरक, नागार्जुन, वाघभट्ट यासारख्या तज्ज्ञ वैद्यांनी त्या काळी भारताची ख्याती 7 समुद्रापलीकडे पोहोचवली होती. मित्रांनो, हे त्या काळचं विज्ञान आणि तंत्रज्ञान होतं आणि त्याचा मानवी आरोग्यावरती चांगला परिणाम झाला होता. मानवी आरोग्य राखण्यास मदत झालेली होती, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजेच विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा मानवी आरोग्यावरती काय परिणाम झालेला आहे हे पाहण्यासाठी आपल्याला विज्ञान आणि तंत्रज्ञानानं कशा प्रकारे पूर्वीपासून प्रगती केलेली आहे किंवा त्याचा कसा ऐतिहासिक वाटचाल त्याची झालेली आहे हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. अशा प्रकारे प्राचीन युगामध्ये आपल्याला मानवी आरोग्य राखण्यास मदत झालेली पाहायला मिळते. आणि मित्रांनो, यानंतरचा जो कालखंड होता तो म्हणजे मध्ययुगीन कालखंड. या मध्ययुगीन कालखंडामध्ये साधारणपणे आपण जर पाहिलं तर वैदिक शास्त्रावर अभ्यास अथवा संशोधन फारसे झालंच नाही असं आपल्याला म्हणता येईल. जे काही प्राचीन वैद्यांनी ग्रंथात लिहून ठेवलं होतं त्यावरती आधारितच उपचार पद्धती या मध्ययुगीन कालखंडामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यानंतर मित्रांनो, साधारणपणे आपण जर पाहिलं तर आधुनिक कालखंड सुरू झाला आणि मग वैदिक शास्त्राला हळूहळू प्रगती होत गेली. अनेक वैज्ञानिक संकल्पना स्पष्ट होत गेल्या आणि त्या वैज्ञानिक संकल्पनावरच्या आधारे तंत्रज्ञानामध्येही प्रगती झाली आणि मानवी आरोग्य सांभाळण्यास अधिक मदत झाली आणि एक सकारात्मक अशी दिशा प्राप्त झाली आणि त्यामुळं मृत्यूचं प्रमाण तर घटलंच, परंतु मानवी जीवन अनेक रोगांच्या पासून सुसह्य बनलं. तो आधुनिक कालखंडातील जे काही तज्ज्ञांनी योगदान दिलेलं आहे त्याची माहिती या ठिकाणी आपण पाहूया. आपल्याला सर्वात प्रथम आपल्याला मित्रांनो हे जे काही मी आपल्यासमोर इजिप्शियन संस्कृतीमधील जे काही वैद्य आहेत त्यांची नावं या स्लाईडमध्ये आपल्याला दिसत आहेत. आपण चर्चा करता करता आपण स्लाईड नेक्स्ट करायचं विसरून गेलो, तरी पण आपण पाहू शकता इजिप्शियन संस्कृतीमध्ये इम्होटेप, ग्रीक संस्कृतीमध्ये हिप्पोक्रेटस, रोमन संस्कृतीमध्ये गालेन, भारतीय संस्कृतीमध्ये आयुर्वेदिक वैद्य सुश्रुत, चरक, वाघभट्ट व नागार्जुन हे होऊन गेलेले आहेत. आणि यानंतर मित्रांनो आपण चर्चा करीत होतो की आधुनिक कालखंडामध्ये आपण पाहूया की कशा प्रकारचं संशोधन झालेलं आहे. पहिला या ठिकाणी आपण बघूया की अँड्र्यूज फॅसेलियस नावाचा तज्ज्ञ, आपल्याला या ठिकाणी स्क्रीनवरती त्याचं नाव दिसतंय. हा सन 1514 ते 1664 या कालखंडात होऊन गेला. या कालखंडापर्यंत मित्रांनो गालेननं मांडलेल्या वैदिक शास्त्रातील सिद्धांताचा प्रभाव आतापर्यंत होता. किंबहुना आपण असं म्हणूया
की विविध संस्कृतीमधील असणारे जे काही वैद्य आहेत त्या वैद्यांनी जी काही प्रचलित करून ठेवलेली आरोग्य पद्धती होती त्याच्या आधारेच 16व्या शतकापर्यंत उपचार केले जात होते. मात्र अँड्र्यूस व्हॅसिलिस या ब्रुसेल्स येथे जन्मलेल्या तरुण डॉक्टर संशोधकाने एक महत्त्वपूर्ण गोष्ट केली की प्राचीन रोमन वैद्य गालेन यांच्या ग्रंथातील 200 चुका दाखवून दिल्या. मित्रांनो, अर्थात ह्या चुका स्वतःच्या मोठेपणासाठी दाखवून दिल्या असं या ठिकाणी आपण गृहीत धरू नका मित्रांनो. तर वैद्यकशास्त्राची प्रगती करण्याच्या दृष्टिकोनातून या चुका निदर्शनास आणून दिल्या आणि त्यावरती त्यानं भाष्य केलं आणि 1543 मध्ये मित्रांनो त्यांनी ऑन द फॅब्रिक ऑफ द ह्युमन बॉडी हा ग्रंथ लिहून आधुनिक वैद्यकशास्त्राचा पाया रचला असं आपण म्हणू शकतो. आणि या ग्रंथामध्ये त्यानं हाडे, सांधे, शरीरातील इतर अवयव यांची माहिती दिली. त्याने मानवी कवट्यांची रुंदी, लांबी, त्यांचा असणारा आकार यानुसार वर्गीकरण मानवी कवट्यांचं केलेलं पाहायला मिळतं. त्याचबरोबर त्याने मानवी शरीराचं विच्छेदन करून अनेक गोष्टीवरती त्यानं प्रकाश टाकलेला आपल्याला पाहायला मिळतो. परंतु मित्रांनो, एक गोष्ट या ठिकाणी वैद्यकशास्त्राच्या प्रगतीमध्ये अडसर ठरली की तत्कालीन असणारे जे काही धर्मगुरू होते त्या धर्मगुरूंना मानवी शवविच्छेदन किंवा गालेननं मांडलेल्या जे काही आरोग्य शास्त्रामधील ज्या काही संकल्पना या संकल्पना खोडलेल्या या धर्मगुरूंना आवडलेल्या नाहीत आणि म्हणून त्यांनी अँड्र्यूस व्हॅसिलिस यांनी जी काही संशोधन केलं त्या संशोधनाची कागदपत्र नष्ट करून टाकली. इतकंच काय तर त्याला म्हणे तू पाप केलंस असं समजून मित्रांनो त्याला दंडित करण्यात आलं आणि त्याला जेरुसलेमच्या यात्रेसाठी पाठवलं आणि ही तीर्थयात्रेवरून परत येत असतानाच याचा मृत्यू झाला असं भयावह चित्र किंवा अशी भयानक घटना घडली. आणि आपण असं म्हणू शकतो की थोडीशी खीळ बसली असली तरी सुद्धा व्हॅसिलिसचं जे काही संशोधन आहे ते संशोधन वाया गेलेलं नाही मित्रांनो. या संशोधनाचा अभ्यास करून पुढं विल्यम हार्वे सन 1578 ते 1657 या कालखंडात हा तज्ज्ञ होऊन गेला. यानं हा इंग्रज होता किंवा इंग्लंडचा होता या शास्त्रज्ञानं रुधिराभिसरणाचा शोध लावला. त्याचबरोबर निरनिराळ्या प्राण्यांच्या गर्भाची अगदी प्राथमिक अवस्थेपासून पूर्णावस्थेपर्यंत कशी वाढ होते याविषयी त्याने संशोधन करून इंद्रिय विज्ञानासंबंधी बरीच माहिती उजेडात आणली. मित्रांनो, याच सुमारास आपण लिवेनहॉक हा तज्ज्ञ डच शास्त्रज्ञ होऊन गेला याच कालखंडामध्ये किंवा या सुमारास या तज्ज्ञानं शरीरात रोहिणी आणि नीला यांना जोडणाऱ्या सूक्ष्म रक्तवाहिन्या असतात असा शोध या लिवेनहॉक नावाच्या तज्ज्ञानं लावलेला आहे. पाण्याच्या एका थेंबात सहस्रावधी जंतू असतात हे त्याने सूक्ष्मदर्शक यंत्राच्या साहाय्याने सिद्ध केलं. याच कालखंडामध्ये सूक्ष्मदर्शक यंत्राचा शोधही मित्रांनो लागलेला आहे. त्याचा हा शोध इतका महत्त्वाचा होता मित्रांनो की तेवढ्या एका शोधामुळेच त्याला लंडनच्या रॉयल सोसायटीनं आपलं सभासत्व बहाल केलं होतं. ही त्याच्यासाठी खास महत्त्वपूर्ण गोष्ट आहे असं आपण म्हणू शकतो किंवा आपल्यासाठी आहे. कारण तज्ज्ञ लोकांचा गौरव
या लंडन रॉयल सोसायटी मार्फत झाला, हे या ठिकाणी अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट आहे असं आपण म्हणू शकतो. मित्रांनो, याच कालखंडामध्ये रॉबर्ट हुक, सामरडाम, मालपिघी इत्यादी अनेक संशोधकांनी जीवशास्त्रात मूलभूत अशा प्रकारचं संशोधन केलेलं आहे आणि याच कालखंडामध्ये सूक्ष्मदर्शकाचा शोध लागला आणि या सूक्ष्मदर्शकाच्या शोधामुळं अनेक असणाऱ्या सूक्ष्म गोष्टी उजेडात आल्या. मित्रांनो, यानंतर आपण पाहूया की एडवर्ड जेन्नरकडे आपण जाऊया. आधुनिक युगाचा उदय मित्रांनो झालेला होता, तरी सुद्धा देवी, कॉलरा, पित्तज्वर इत्यादी अनेक रोगांनी जगातील लाखो लोक दरवर्षी मृत्युमुखी पडत होते. या रोगांच्या साथी आल्या मित्रांनो की गावाच्या गावं, शहराच्या शहरं मृत्युमुखी लोक पडायचे आणि शहरं गावं ओस पडून जायची आणि आपल्याला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मृत्यूदर होत होता. आणि या मृत्यूला कसं सामोरं जायचं हे आधुनिक युग सुरू होऊन सुद्धा एक भयावह असं परिस्थिती निर्माण झाली होती. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सापडत नव्हतं. एकट्या जर्मनीत तर दरवर्षी देवीच्या रोगाने 30,000 माणसे, फक्त एकाच रोगानं, देवी नावाच्या एका रोगानं 30,000 माणसे मरत असत, तर हजारो माणसं मित्रांनो कुरूप होत असत. हे लक्षात घ्या. आता आपल्याला देवी रोग माहीत नाही आहे, परंतु पूर्णपणे याचं उच्चाटन झालेलं आहे. परंतु तुमचे आजी आजोबा यांना या प्रकारची थोडीशी माहिती आहे. ज्या लोकांना पूर्वी देवी हा रोग व्हायचा त्यातील काही लोक तर मरून जायचे, तर काही लोक कुरूप व्हायचे. जसं आपण आंबोळी खातो, त्या आंबोळीवरती आपण बघतो की छिद्र अशी पडलेली असतात, तर खालीवर असा भाग खड्डे पडलेले असतात. तशा प्रकारे संपूर्ण शरीरावरती खड्डे पडून जायचे आणि तो माणूस कायमचा कुरूप होऊन जायचा, जर वाचलाच तर या रोगामध्ये. अशी परिस्थिती या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते. या रोगांच्या साथींना आवर कसा घालायचा हा एक महत्त्वपूर्ण प्रश्न होता मित्रांनो. आणि हा भयानक प्रश्न सतावत असतानाच या रोगापैकी देवीच्या रोगावरती, म्हणजे आपण पाहिलं की देवी रोग, कॉलरा रोग, पित्तज्वर, यापैकी देवीच्या रोगावर इंग्लंडच्या एडवर्ड जेन्नर यांनी विजय मिळवलेला आहे. यांचा जो कालखंड होता मित्रांनो हा 1749 ते 1823 या कालखंडात एडवर्ड जेन्नर होऊन गेले. याने मित्रांनो निरीक्षण केलं ते विशेषतः गायीच्या स्तनावर येणाऱ्या देवीचं निरीक्षण यांनी केलं आणि त्यांना असं आढळून आलं की जेव्हा देवीची रोगाची साथ येते तेव्हा या गायींचा देखभाल करणारे जे गवळे आहेत यांना सौम्य स्वरूपाच्या देवीचा रोग होतो, सौम्य स्वरूपाचा देवीचा रोग होतो. परंतु इतरांच्या सारखी तीव्र अशी लागण होत नाहीये, त्यांचा मृत्यू होत नाहीयेत, हे लोक कुरूप होत नाहीयेत असं त्यांच्या निरीक्षणातून लक्षात आलं. आणि मग यांनी या गोष्टीवरती आपलं लक्ष केंद्रित केलं आणि अधिक संशोधनानंतर 1796 साली गायीच्या स्तनावर येणाऱ्या फोडांची लस माणसाला टोचल्यास त्याला परत देवी येत नाही हा महान शोध त्यानं लावला. पहा मित्रांनो, ही अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. आणि देवीची लस टोचण्याची जी काही पद्धत आहे ही पद्धत सुद्धा त्यांनी विकसित केली, त्याला व्हॅक्सिनेशन असं म्हणतात. एडवर्ड जेन्नरच्या या शोधामुळं मित्रांनो लाखो लोकांचे प्राण वाचू लागले आणि लोकांच्या कपाळी किंवा नशिबी येणारं कुरूपपण आहे हे कुरूपपण सुद्धा टाळलं जाऊ लागलं. आणि ब्रिटिश पार्लमेंटनं यासाठी खास एडवर्ड जेन्नर यांचा अभिनंदनाचा ठराव पास करून त्यांचा सन्मान केलेला आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो, एडवर्ड जेन्नर ने देवीवरच्या लसीचा शोध लावला, तरी मुळात हा रोग का उद्भवतो
याच्याविषयीची त्याला माहिती नव्हती. तसेच कोहान याने जीवाणूचा शोध लावला तरी हेच जीवाणू अनेक रोगांना कारणीभूत ठरतात याची त्याला जाणीव नव्हती. म्हणजे मित्रांनो, यांनी एडवर्ड जेन्नरनी जरी संशोधन केलं असलं तरी याच्या पाठीमागं हा रोग का होतो हे मात्र एडवर्ड जेन्नरला कळालेलं नव्हतं. त्यांनी जरी त्याच्यावरती लस शोधून काढली असली तरी सुद्धा हे या ठिकाणी लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. फ्रान्समधील पुढचा जो काही तज्ज्ञ आहे या तज्ज्ञाच्या संदर्भात आपण माहिती या ठिकाणी पाहणं आवश्यक आहे. याचं नाव या स्क्रीनवरती लिहिण्यास मी विसरलो आहे, आपण लक्षपूर्वक ऐका. लुई पाश्चर. लुई पाश्चर नावाचा जो काही फ्रान्समधील शास्त्रज्ञ होऊन गेला याचा कालखंड आहे 1822 ते 1893. या महान शास्त्रज्ञानं 19 फेब्रुवारी 1878 रोजी त्याचा जीव सिद्धांत मांडला. अनेक रोग हे सूक्ष्म जंतूपासून होतात हा त्यानं सिद्धांत मांडला. मित्रांनो पहा, तुम्हाला आश्चर्य वाटेल की हा काय मोठा सिद्धांत आहे असंही वाटू शकेल. याचं कारण मित्रांनो की आपण शाळेत गेल्याबरोबर आपल्याला सांगितलं जातं, शिकवलं जातं की बालपणीच अगदी पहिली दुसरीला असताना की सूक्ष्म जंतूमुळे रोग होतात, त्यामुळे आपण काय केलं पाहिजे, हात वगैरे जेवणापूर्वी स्वच्छ धुतले पाहिजेत, संडासला जाऊन आल्यानंतर हात स्वच्छ धुतले पाहिजेत, खेळून आल्यानंतर हात स्वच्छ धुतले पाहिजेत आणि आपण आपलं आरोग्य राखलं पाहिजे. परंतु मित्रांनो, मोठमोठ्या तज्ज्ञांना, मोठमोठ्या वैद्यांना या 1878 पर्यंत सूक्ष्म जंतूमुळे रोग होतात हेच मुळी माहीत नव्हतं. हे विशेष महत्त्वपूर्ण आहे. महत्त्वपूर्ण आहे असं म्हणता येणार नाही, परंतु लाजिरवाणी गोष्ट आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि म्हणून यावरती जो काही प्रकाश टाकला लुई पाश्चरनं, त्यामुळं हा एक महान असा शोध लागला असं आपण यामुळं म्हणू शकतो. आणि मित्रांनो, मग काय सुरू झालं की विविध असणारे जे काही ठराविक रोगांचे ठराविक असणारे जे काही जंतू आहेत त्या जंतूवरती लस आणि ते लस टोचून रोग बरे करता येऊ शकतात याच्यावरती लुई पाश्चर, एडवर्ड जेन्नर यांनी प्रकाश टाकलेलाच आहे. पूर्वी एडवर्ड जेन्नरनं जो काही प्रकाश टाकलेला आहे त्याचीच मदत घेऊन लुई पाश्चरनं हे अधिक विकसित केलेलं आहे असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो. पाश्चरच्या या संशोधनाचा जो काही प्रभाव आहे हा प्रभाव अधिक महत्त्वपूर्ण आहे असं आपल्याला म्हणता येईल. कारण त्याने कोंबड्यांना होणाऱ्या चिकन कॉलरा या रोगावर आणि जनावरांना होणाऱ्या देठपुळी या रोगावर संशोधन केले. आणि या संशोधनातून मित्रांनो पाश्चरने असे प्रतिपादन केले की विशिष्ट रोगाचे कमजोर जंतू प्राण्यांच्या शरीरात टोचले तर त्याच्या ठिकाणी त्या रोगास प्रतिकार करण्याची शक्ती येते व तो रोग त्यास होत नाही. त्याच्या या प्रयत्नातूनच 1885 साली श्वानदंशावरची लस शोधून काढण्यात त्याला यश मिळाले. पहा, लुई पाश्चरनं हे जे काही प्रगती केलेली आहे, अर्थात त्याच्यासमोर एडवर्ड जेन्नरचा देवीच्या लसीचा जे काही संशोधनाचा भाग होता तो त्याच्यासमोर होता आणि त्यानं प्रगती केली लुई पाश्चरनं की सूक्ष्म जंतूमुळे रोग होतात आणि त्या सूक्ष्म जंतूंच्या पासून जे काही रोग होतात त्या रोगांचे जे काही कमजोर जंतू आहेत ते मानवी शरीरात टोचल्यास तशा प्रकारचे रोग उद्भवत नाहीत. अशा प्रकारचं संशोधनही लुई पाश्चरनं केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मित्रांनो, या ठिकाणी वेळ झालेली आहे, आपण थांबूया. धन्यवाद.